नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर हळदीचा हा सेकंड पार्ट आहे आणि इव्हनिंगला आम्ही आलो होतो घरी जाऊन परत रिटर्न आणि संध्याकाळी सगळे जमले होते पुन्हा. सकाळी हळद वगैरे लावून झाली होती आणि आता बाकीचा जो प्रोग्राम होता तो संध्याकाळी होता आणि मी ते व्हिडिओ ऑन केल्यावर सगळ्यांनीच हाय करायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता. ही आमच्या आता होणारी नेक्स्ट नवरी. तर आता हिचंसुद्धा लग्न आहे आणि हे लग्न गावी आहे, तर गावीसुद्धा जायचं आहे. तर आम्ही संध्याकाळी मग ना सगळे जमलो, थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग आलो आम्ही खाली डान्स करायला. अगदी सगळे फॅमिली मेंबर जमा झाले होते आणि एन्जॉयमेंट तर करणारच होतो आम्ही. तर सुरुवात केली आम्ही लेडीजनेच डान्स करण्याची आणि तुम्ही ते बघू शकता आमचा जोश. आणि इथे मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करत होती, तर आमची ताई वगैरेसुद्धा आली आणि सगळ्याच जणी आल्या. माझ्या घरातले जी फॅमिली मेंबर्स आहेत ना, सासरचे, तर ते सगळे सपोर्टिव्ह आहेत. माझ्या व्लॉगिंगमध्ये ते सगळेजणच मला खूप जास्त सपोर्ट करतात. सो मलासुद्धा छान वाटतं आणि आपल्याला जेव्हा सपोर्ट मिळतो ना सगळ्या गोष्टींचा, तर अजून गोष्टी करायला ना आपल्याला इच्छा होते आणि उत्साहसुद्धा येतो. तर आमची इथे नवरीसुद्धा नाचत आहे आणि हे दादा वहिनी ते सुद्धा नाचत आहेत. बघा किती छान नाचत आहेत. ॲक्च्युली ना मला सगळे सॉन्ग जे होते टाकायचे होते, पण ना कॉपीराईट येत होता, त्यामुळे मग इथे कॉपीराईट येत असल्यामुळे मी इथे काय कोणतेही सॉन्ग वापरलेले नाही आहेत. आणि यासाठीच मला ना एक दिवस गेला की मी फाइंड आउट करत होती की बॉलिवूड सॉन्ग वापरून मला व्हिडिओ टाकता येईल का, पण ते शक्य झालं नाही. तर आता इथे बघा सगळे जेंट्स पण जमा झाले, आता सगळे आम्ही एकत्र डान्स करत होतो. सगळ्यांचं जेवण वगैरे पाहुणे मंडळांचं आवरलं होतं, तर सगळे आम्ही एकत्र डान्स करायला लागलो. आणि तुम्हाला तर माहिती आहे की डान्सचं पण एक लिमिटेशन असतं टायमिंगचं. सो त्यानंतर मग आम्ही ठरवलं की आम्ही वरती जाऊन डान्स करावं आणि सगळ्यांनी खूप खूप जास्त एन्जॉय केलं, खूप जास्त. कारण खूप वर्षानंतर ना लग्न आलं. मागे हिच्या बहिणीचं लग्न झालं होतं, तर लॉकडाऊनमध्ये झालं होतं, म्हणजे घरामध्ये, तर फॅमिलीमध्ये लग्न जे झालं होतं, तर लॉकडाऊनमुळे आम्हाला काही एन्जॉय करता आलं नाही. त्यामुळे ना आता खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं आणि मग आम्ही वरती आलो, कारण टाईम लिमिट संपला होता. सो वरती येऊन आम्ही सगळे डान्स करत होतो आणि इथे बघा भावाभावांची चालली होती मस्त डान्सची मज्जा. आणि नवरीचे मामा तर एन्जॉय करणारच. तर इथे खूप छान डान्स करतात आणि घरात आमच्या सगळेच डान्सर आहेत असं बोलू शकता तुम्ही. कारण सगळ्यांनाच डान्स करायची आवड आहे आणि प्रत्येक गाण्यावरती ना तालमेल धरून मस्त असं डान्स करतात. आणि ते जर सॉन्ग ॲड करता आलं असतं ना, कॉपीराईट आलं नसतं, तर अजून मजा आली असते तुम्हालासुद्धा पाहायला. असो तरीसुद्धा मी ते मध्ये म्युझिक ॲड करण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून तुम्हालासुद्धा छान वाटेल. मग आम्ही कपल डान्ससुद्धा केला, सगळ्यांनी एकत्र डान्स केला, नवरीला नाचवलं, खूप खूप जास्त एन्जॉय केलं. आय होप तुम्हालासुद्धा हा सेकंड पार्ट हळदीचा आवडला असेल. आणि पुढे आता मी म्युझिकनेच तुम्हाला व्लॉग जो आहे तो पाहायला मिळेल. बघा इथे सगळे दादा नाचत आहेत आणि मिस्टरसुद्धा नाचत आहेत, तर सगळे डान्सर आहेत. आणि मामांनी ना सगळ्या मामांनी मिळून एक छान डान्ससुद्धा पुढे केलेला आहे DDLGमधला. तर कोणतं सॉन्ग आहे ना ते तुम्ही त्या डान्सवरनं नक्की ओळखा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की DDLGमधलं तो कोणतं सॉन्ग आहे ज्याच्यावर मामांनी सगळा डान्स केलेला आहे. पुढे मी तुम्हाला साईडला म्हणजे साईडला स्क्रीनवरती दाखवेनसुद्धा की हा डान्स म्हणजे ह्या मामाने डान्स केला होता. आणि इथे बघा मुलांचीसुद्धा मस्त गट्टी जमलेली आहे. तर पुढे आपण म्युझिकनेच आपण व्लॉग पाहूया आणि तुम्हालासुद्धा आवडेल, कारण नुसतं व्हॉईस ओव्हर करून ना मज्जा येत नाही व्लॉग पाहायला.
तर बघा हा डान्स होता. मामा सगळे मिळून करत होते हा डान्स आणि हा डान्स कोणता आहे ना, मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बघू किती जणं ओळखतात की हा डान्स कोणता असेल. कॉपीराईट आल्यामुळे मी इथे लावलेलं नाही आहे सॉन्ग, पण तुम्ही नक्की मला सांगा आणि आय होप तुम्हाला सगळ्यांनाच कळलं असेल ते कोणतं सॉन्ग आहे. तर इथे काकींना वगैरे सुद्धा डान्स करायला लावला आणि वयस्कर माणसांना सुद्धा डान्स करायला आपण सांगितलं पाहिजे. त्यांना सुद्धा आपल्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण ते थोडेसे ना शाय असतात, त्याच्यामुळे ते पटकन पुढे येत नाही. पण त्यांना सुद्धा घेतलं पाहिजे कारण अशा प्रकारे ना आमचा हळदीचा कार्यक्रम छान असा पार पडला. शेवटचं एक सॉन्ग करून मग आम्ही घरी निघालो. कारण जवळजवळ 1:45 झाले होते आणि सकाळी पुन्हा लग्नासाठी लवकर यायचं होतं. लग्न तसं संध्याकाळी होतं, पण सगळ्यांना लवकर यायचं होतं. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एक छानशा व्लॉग्स आहेत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.